आता बातमी बीडमधून। बीडमधल्या बंदूक परवान्याचे धक्कादायक आकडे समोर आल्यानंतर ते काही आजकाल दिलेले नाहीयेत, तर तक्रार आल्यास त्याबद्दल विचार करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। तर दुसरीकडे बंदूक परवाने देताना नियमबाह्य झालेल्या गोष्टींवर कारवाईची मागणी अंजली दमानी यांनी केली। पाहूया। यूपी बिहार स्टाईल हवेत फायरिंग करून दादागिरीचा पॅटर्न महाराष्ट्रातल्या बीडमध्ये राबवला जातोय। धनंजय मुंडे समर्थक स्टाईल म्हणून हवेत गोळी उडवतोय, कुणी गाड्या घेतल्या म्हणून गोळ्या झाडतंय। तर कुणी कमरेला बंदूक खोचून इंस्टाग्रामवर रील व्हिडिओ करताय। मारहाणीनं दहशत माजवणं, पोलिसांना दमदाटी करणं याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत। कैलाश फड आणि निखिल फड त्यांचे जे पुत्र आहेत ते निखिल फड म्हणजे आहे किती, तो अक्षरशः म्हणजे आपण म्हणून शेमडा मुलगा असेल एवढा तो मुलगा आहे। आणि त्या मुलाकडे तो ज्या स्टाईलनी त्या गाडी चालवतानाचे त्याचे व्हिडिओ बघितले आणि ज्या स्टाईलमध्ये तो पोलिसांशी बोलतोय, वागतोय, आणि कुठेतरी ही जी गुंड प्रवृत्ती त्याच्या वडिलांची होती तीच त्या मुलामध्ये दिसत होती। याच्याकडे लायसन्स कुठून येणार आणि याला देणार कोण, हा प्रश्न आहे खरं तर। म्हणून मी कैलाश फड यांचं त्याच्यात नाव आहे की नाही बघत होते, निखिल फड यांचं नाव आहे की नाही बघत होते। तर ही सगळी जी लायसन्सेस आहेत ते यांच्याकडे लायसन्स होतं असं म्हटलं होतं आधी। कैलाश फड कधी आधी होतं आणि नंतर ते कॅन्सल करायचं आता मला वाटतं SP-नी ते ऑलरेडी त्याचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। अंजली दमानी यांच्या तक्रारीनंतर मंत्री धनंजय मुंडे समर्थक कैलास फड याच्यावर गोळीबाराच्या व्हिडिओनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वास्तविक कुणाला बंदुकीचं लायसन्स मिळावं आणि मिळू नये, तर मिळाल्यास त्याचा वापर कसा करावा आणि कसा करू नये याची ढिगभर नियमावली आहे। पण बीडमधून समोर येत असलेल्या या व्हिडिओमधून हे सगळे नियम कागदावरच असल्याचं स्पष्ट दिसतंय। ही अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे जितक्या लोकांकडे बीडमध्ये गन लायसन्स आहे, म्हणजे आर्म्स लायसन्स आहे, अशा 1222 लोकांची ही लिस्ट आहे। ही ऑफिशियल लिस्ट आहे आणि मला अतिशय धक्का बसतोय हे सगळं बघून की इतक्या प्रचंड प्रमाणावर लोकांना तिथे बंदुका देण्याचं कारणच काय। इतकी मोठीच्या मोठी लिस्ट आहे आणि खरंच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा एवढ्याच लोकांना गन लायसन्स मिळतं का हे बघण्यासाठी मी बाकीच्या जिल्ह्यांची लिस्ट बघितली तर त्याच्यात तसं नाहीये। आता ही बघताय आपण, मी किती फास्ट स्क्रोल केलं तरी ही संपत नाहीये लिस्ट। तर इतक्या प्रचंड प्रमाणात बीडमध्ये गन लायसन्सेस का देण्यात आली। इतर जिल्ह्यांमधील लोकसंख्या आणि बंदुकांचे परवाने पाहता हजारो बंदुकांचे लायसन्स हे बीडमध्येच कसे काय दिले गेले, त्यांना मंजुरी कुणी दिली, यावर अंजली दमानी यांनी सवाल केलेत। स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात 243 बंदुकीचे परवाने आहेत, यवतमाळ जिल्ह्यात 207 बंदुकीचे परवाने आहेत, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये बंदूक परवाने 621 इतके आहेत। हिंगोली जिल्ह्यात 201 बंदुकीचे परवाने आहेत, तर परभणी जिल्ह्यामध्ये 648 बंदुकीचे परवाने आहेत, तर लातूर जिल्ह्यामध्ये बंदूक परवाने 900 इतके आहेत। मात्र एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 1222 बंदुकांचे परवाने देण्यात आलेत। म्हणजे यवतमाळ, बुलढाणा आणि हिंगोली या 3 जिल्ह्यात जितक्या अधिकृत बंदुका नाहीत त्याहून जास्त बंदुका या बीडमध्ये मंजूर झाल्यात आणि अनधिकृत बंदुकांचा तर हिशोबच नाहीये। हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत, वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत, ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत, या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्या संदर्भात।
तुमच्या कार्यकाळात तुम्ही आधी 5 वर्ष होम मिनिस्टर होतात, त्यानंतर 2.5 वर्ष नव्हतात, पुन्हा तुम्ही गेले 2.5 वर्ष होम मिनिस्टर होतात, आता पुन्हा तुम्ही होम मिनिस्टर आहात. तेव्हा नाही केलं जाऊ द्या, आता तरी करा. मी काल एसपींना सुद्धा तोच मेसेज पाठवला की रिअसेस करा की 1222 खरंच यांना गरज आहे का, आणि नसेल तेवढ्या सगळ्यांचे परवाने रद्द करा. आणि पहिली ही जी टोळी आहे ज्यांनी असे जे व्हिडिओज आपल्याला बाहेर येतील, मी सगळ्यांना बीडच्या लोकांना कळकळीची विनंती करते, तुमच्याकडे जे जे असे व्हिडिओज असतील ते मला पाठवा. त्या लोकांचं इन्व्हेस्टिगेट करून त्यांची सगळ्यांची लायसन्स असली तरी रद्द करायला लावू. बंदूक ही तुमच्या जीविताला धोका असेल आणि तो धोका तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध केला तर आणि तरच तुम्हाला बंदुकीचा परवाना मिळतो. तुम्हाला बंदुकीचं लायसन्स मिळालं तरी तिचा वापर हा फक्त आणि फक्त स्वसंरक्षणार्थच करावा लागतो. बंदुकीसाठी वय किमान 21 लागतं. तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी आहात याचं सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागतं. तुमच्यावर कोणताही गंभीर गुन्हा नाही त्यासाठी करेक्टर सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागतं. बंदूक परवाना हा जिल्ह्यासाठीच मिळतो. बंदूक दुसऱ्या जिल्ह्यात न्यायची असल्यास त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो. आवश्यक कागदपत्रांसह 3 वर्षांच्या आयकर उत्पन्नाचा तपशील, तुम्हाला बंदूक मिळावी यासाठी 2 प्रतिष्ठित लोकांची शिफारस सुद्धा लागते. तर ढोबळ मनानं नियमानुसार 3 प्रकारच्या बंदुकींचे परवाने दिले जातात, ज्यामध्ये हँडगन, शॉटगन आणि स्पोर्ट्स गनचा समावेश आहे. स्पोर्ट्स गन ही प्रामुख्यानं नेमबाजांना दिली जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर बेसिक मॉडेलच्या बंदुकीसाठी किमान 1.5 ते 3 लाखांना बंदूक खरेदी करावी लागते. बंदूक कुठून आणि कोणती खरेदी केली, शिवाय त्याच्या गोळ्यांसह सगळा तपशील हा पोलिसांना द्यावा लागतो. वर्षभरानं परवाना नूतनीकरणासाठी तुम्ही गोळ्या झाडल्या असतील तर त्या कुठे आणि कशा झाडल्या, का झाडल्या याचाही तपशील पोलिसांना द्यावा लागतो. निवडणुका, दंगलींच्या वेळी पोलीस तुमच्याकडची बंदूक काही काळ जप्त सुद्धा करू शकतात. 2022च्या एका रिपोर्टनुसार पहिल्या 10 राज्यात शस्त्र परवान्यांमध्ये महाराष्ट्र हा 9व्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशात 12,88,459 बंदूक परवाने, जम्मू काश्मीरमध्ये 4,84,027 बंदुकीचे परवाने, तर पंजाबमध्ये 3,85,671 इतके बंदुकीचे परवाने, मध्य प्रदेशात 2,58,585 बंदुकीचे परवाने, तर हरियाणामध्ये 1,52,164 इतके बंदुकीचे परवाने, राजस्थानात 1,40,358 इतके बंदुकीचे परवाने, तर कर्नाटकात 1,17,510 इतके बंदुकांचे परवाने, हिमाचल प्रदेशात 91,380 परवाने, तर महाराष्ट्रात 88,018 इतके बंदुकींचे परवाने. या आकडेवारीनुसार यूपी, एमपी, राजस्थानसह उत्तरेकडील काही राज्यांमध्येच देशातले निम्मेहून अधिक बंदुकीचे परवाने. वरच्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश वगळता सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्राचीच आहे. सर्वाधिक शहरीकरण सुद्धा महाराष्ट्राचंच झालंय. सर्वाधिक रिअल इस्टेटचं जाळं सुद्धा महाराष्ट्रात आहे. तर बॉलिवूड सेलिब्रिटी, बडे उद्योगपती सर्वाधिक महाराष्ट्रामध्येच आहेत. पण तरी देखील राज्यात बंदूक परवान्यांची संख्या ही इतर राज्यांच्या तुलनेनं कमी आहे. याचं श्रेय मुंबई पोलिसांना जातं, कारण देशातल्या सर्वात मोठ्या शहरात जवळपास 9 बंदूक परवाने देणं हे पोलिसांनी बंद केलं, किंवा त्याची प्रक्रिया इतकी जटिल आणि काटेकोरपणे केली आहे की ज्यामुळे बंदुकांची संख्या ही नियंत्रणात राहिली आहे. मात्र यूपी, बिहारमध्ये ज्या प्रकारे लग्न वाहनं खरेदी करावेत किंवा निवडणुकांनंतर हवेत गोळ्या झाडल्या जातात त्याच प्रकारचे व्हिडिओ बीडमधून सुद्धा समोर आले. घटना फार महत्त्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले, आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पुसतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे, कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये. मला वाटतं आता फडणवीसांना झालंय काय हाच प्रश्न मला खरंच पडतोय. कारण खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी त्या परिवाराला फोन करून धीर द्यायला हवा होता. आणि पर्यटन करू नये तर मी तर त्यांना म्हणेन की तुम्ही एकदा बीडला पर्यटन म्हणून जा
आणि तिथे बघा तिथली परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांशी बोला, किती दहशत आहे. आणि तुमचे जे मित्र झालेले धनंजय मुंडे आहेत ते तिथे काय थैमान घालतायत हे तुम्हाला कळेल आणि तुमचे डोळे उघडतील. म्हणून पर्यटन म्हणून तरी तुम्ही तिथे जा, अशी मला त्यांना कळकळीची विनंती करायची. अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.